नमस्कार मंडळी, आज आपण अगदी परफेक्ट आणि कमी वेळामध्ये तयार होणारी रवा आणि बेसनची बर्फी बनवणार आहोत। अगदी परफेक्ट असं अचूक प्रमाणासहित रेसिपी शेअर केली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात पहिला आपण इथे गॅसवरती कढई ठेवून देणार आहोत। कढईमध्ये आपल्याला 1 वाटी तूप घ्यायचं आहे। इथं मी वितळलेलं तूप घेतलेलं आहे। तूप वितळूनच घ्यायचं आहे म्हणजे त्याचं प्रमाण व्यवस्थित लागतं। आता यामध्ये 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे। इथे मी सर्व साहित्य या वाटीने मोजून घेतलेलं आहे। 1 वाटी तूप आणि 1 वाटी रवा घेतला आहे। आता रवा आपल्याला छान तुपामध्ये खमंग असा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजत असताना आपल्याला गॅस इथे लो करायचा आहे आणि लो गॅसवरतीच रवा भाजायचा आहे। रवा छान भाजला गेला की त्याचा थोडासा कलर चेंज होतो। रवा भाजूपर्यंत आपल्याला पेशन्स ठेवायचे आहेत। रवा छान भाजून घ्यायचा आहे, मगच आपली बर्फी छान होणार आहे। आता रवा हा भाजून झाला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्ये आपण 1 वाटी बेसन घालून घेणार आहोत। बेसन सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। बेसन भाजत असताना सुद्धा गॅस इथे आपल्याला लोच करायचा आहे आणि लो गॅसवरतीच आपल्याला दोन्ही भाजून घ्यायचं आहे। बेसनचा छान खमंग वास येऊपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। याचा कलर सुद्धा थोडासा चेंज झाला आहे, तुम्ही इथे बघू शकता, आणि खमंग असा बेसनचा वास सुद्धा सुटलेला आहे। आता बेसन सुद्धा छान असं भाजून झालेलं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता याचा कलर सुद्धा चेंज झाला आहे। आता गॅस बंद करूया आणि इथे एक मी ताट घेतलेला आहे, त्याला तूप लावून घ्यायचं आहे। ताटाला अगोदरच तूप लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला बर्फी सेट करायला सोपं जातं। आता ताटाला तूप लावून घेतलं, पुन्हा एकदा गॅस चालू करून यावरती एक भांडं ठेवून द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी साखर घालायची आहे आणि अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि साखर मस्त अशी विरघळून घ्यायची। आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे। तर पाणी आणि साखरेचं प्रमाण योग्य ठेवलं की परफेक्ट असा आपला पाक तयार होतो। आता छान अशी पाण्याला उकळी आली आहे, तुम्ही इथे बघू शकता, साखर सुद्धा छान विरघळली आहे। आता आपण सतत याचा पाक चेक करत राहायचा आहे। आता यामध्ये मी पाव चमचा वेलची पूड घातला आहे आणि कलर घातलेला आहे, चिमूटभर केशरी कलर मी घातला आहे। आता याला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात आणि आता पाक आपल्याला चेक करायचा आहे। तर पाक चेक करत असताना प्लेटमध्ये थोडासा पाक घ्यायचा आणि हाताला आपल्याला लावून त्याची एक तार अशी होते का चेक करायची। आता परफेक्ट अशी याची एक तार होते आणि ती मधूनच तुटते। हा परफेक्ट पाक तयार झाला आहे। आता गॅस बंद करून घेऊयात आणि लगेचच गरम असताना हा पाक आपल्याला बेसन आणि रव्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे। गॅस इथं मी चालू केला आहे आणि हे सर्व मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सतत हलवत याला अगदी 2 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे। पाक छान या मिश्रणामध्ये मिक्स होतो। जास्त तुम्ही याला जर हलवत राहिलात तर हा घट्ट होऊ शकतो, त्यामुळे अगदी 2 मिनिटं याला मिक्स करत राहायचं आहे। अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आता हे परफेक्ट झालं आहे। आता लगेचच ताटामध्ये आपण हे काढून घेऊयात, त्यामुळे ताटाला पहिल्यांदाच तूप लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला लगेचच ही स्टेप करता येते। आता मी इथे काही काजू आणि बदाम कट करून घेतलेला आहे। या मिश्रणावरती आपल्याला काजू आणि बदाम घालून घ्यायचे आहेत। छान असं सर्व बाजूने पसरून काजू बदाम घालून घेतले आणि हाताच्या मदतीने याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। हे बर्फी खाताना काजू आणि बदाम खूप छान क्रंची टेस्ट देतात। आता हे मिश्रण आपल्याला छान असं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। अगदी थोडंसं कोमट असताना आपल्याला याचं वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे हे परफेक्ट सेट झालेलं आहे। आता याच्या वड्या कट करून घेऊयात। थंड झाल्यानंतर याच्या वड्या अजिबात कट करता येणार नाहीत, त्यामुळे थोडंसं गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। मिश्रण थंड झालं की हे कडक होतं आणि याच्या वड्या अजिबात कट करता येणार नाहीत, त्यामुळे कोमट असताना किंवा गरम असतानाच याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मी वड्या कट करून घेतल्या आहेत आणि इझिली निघतायत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता। अगदी परफेक्ट अशी आपली बर्फी तयार झालेली आहे। खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळात ही बर्फी तयार होते आणि खायला सुद्धा इतकी भारी लागते ना, तुम्ही एकदा केलात ना तर पुन्हा पुन्हा कराल। आता सर्व बर्फी मी या प्लेटमध्ये ठेवून दिलेली आहे। तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते। परफेक्ट टेक्स्चर आणि परफेक्ट टेस्ट अशी ही बर्फी तयार झालेली आहे। अगदी अचूक प्रमाण आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे ही बर्फीची रेसिपी ट्राय करू शकता। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा। रेसिपी आवडलीच तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट रेसिपी।